नमस्कार मंडळी, मी पांडुरंग आणि स्वागत करतोय नवीन एका जागेवर आणि नवीन एका ठिकाणी। आज तुम्ही माझ्या मागे पाहू शकताय, ही आहे चिऱ्याची खण। या चिऱ्याच्या खणीबद्दल आज तुम्हाला माहिती देणार आहे। यामध्ये चिरा कशा प्रकारे काढला जातो, त्याच्यानंतर चिरे कोणकोणत्या प्रकारचे असतात, किती इंचाचे असतात, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे हा जे तुम्ही बघता, हे जे लेवल रान दिसतं, हे रान कशा प्रकारे लेवल केलं जातं तेही तुम्हाला दाखवणार आहे। दुसरी गोष्ट, ही जे चिरे काढले जातात हे वीटभट्टीमधून काढले जातात की म्हणजे सरळ जमिनीतूनच काढले जातात, याची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे, अशा तुम्ही बघू शकता, अशा मोठमोठ्या खणी काढून झाल्यानंतर या खणीचं काय केलं जातं, हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजे भरपूर लोकांना पडलेला असतो। दुसरी गोष्ट, ह्या खणी आहेत ना, म्हणजे चिरे काढले जातात, हे किती खोलपर्यंत काढले जातात आणि चिरे काढायचे कधी बंद केले जातात, याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा। या मशीनला दोन्ही साईडने लेवल ट्यूबने लेवल जागेला सेट केलं जातं। त्याच्यानंतर जमीन जी काही वर खाली आहे ती कापून लेवल केली जाते, हे तुम्ही बघू शकताय। आणि कापून झालेली जी जमीन असते मग ती थोडीफार तोडून त्यांनी लेवल करतात, हे बघू शकता। आणि जे फोडलेलं आहे ते जे दादा आहेत ते मागे ओढून काढतायत। या मशीनची जी चाकं आहेत ते अँगलवर ठेवले आहेत आणि अँगलच्या तुम्ही खाली बघू शकता लाकडाच्या पट्ट्या आहेत, त्या पट्ट्यावरती लेवल दिली जाते। आता ते मशीन पुढे ढकलत आहेत, त्याची चाकं आता ती कापत आहे ना, मागे मागे जाणार आहे, हे बघू शकताय। हे अशा प्रकारे जे जांभा दगडाचं रान आहे म्हणजे कातळ आहे ते अशा प्रकारे मशीनने लेवल केलं जातं सुरुवातीला। ही अशी प्रकारे जमीन पूर्णपणे लेवल केली जाते। या आता लेवल केलेल्या रानाचं काय केलं जातं ते तुम्हाला दाखवतो। आता ह्या ज्या खुंट्या मारलेल्या आहेत ह्या 14 इंचाच्या खुंट्या आहेत, त्यांची जी गॅप आहे ती 14 इंचाची आहे आणि त्याला दोन्ही साईडला मारले जातात, मागे आणि पुढे। आणि 14 इंचाची जी लांबी आहे ती कापून घेतली जाते। या व्हिडिओमध्ये जी चिरे काढण्याची जी पद्धत आहे ती कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप केली जाते ही या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मुख्य उद्देश आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। ही अशा प्रकारे लांबी मारून घेतली जाते। आता या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, त्या बघा इकडे मागे पण अशा खुंट्या मारल्या होत्या, हे दादांनी खुंटी चेंज केली आणि ती मागची खुंटी काढलेली आहे। आता ती मशीन त्या दोरीला लावली जाते आणि ती पुन्हा त्याच प्रकारे ती लांबी कापून घेतली जाते। आता लांबी कापून झाल्यानंतर आपल्याला 9 इंची पाहिजे असेल तर 9 इंची किंवा 10 इंची पाहिजे असेल तर 10 इंची, ही इथली स्टँडर्ड साईज आहे, तशी रुंदी मारली जाते। आता हे जे कापतायत हे रुंदी कापतायत। आता इथे जे लावलेलं आहे हे 10 इंचाचं माप आहे। आपल्याला जसे ऑर्डर असेल ते तशा प्रकारे ते कापून दिले जातात। आता हे जे कापलेले हे 9 इंच आहेत, आपण मगाशी बघितले ते 10 इंच होते, हे 9 इंच आहेत। आता हे कापून झाल्यानंतर पुढे काय होतं ते दाखवतो तुम्हाला। याला 2 मशीनची गरज असते, एक म्हणतात त्याला उभी मशीन, दुसरी असते आडवी मशीन। उभी मशीन जी असते त्याने लांबी रुंदी कापतात आणि त्यानंतर जी आडवी मशीन असते ते काय करते की जे लांबी रुंदी कापलेले दगड आहेत ते जमिनीपासून सेपरेट करण्याचं काम करत असते। या मशीनला कमीत कमी 2 माणसांची गरज असते, त्यानंतरच ही मशीन जी काय आहे ती ऑपरेट करता येते। आता आपण पाहूया चिरे जमिनीपासून कसे वेगळे केले जातात, जे लांबी आणि रुंदी मारलेली होते। आपल्याला जर वेगळ्या साईजमध्ये चिरे हवे असतील तर आपण म्हणजे आधी पैसे देऊन आणि ठराविक लोड आहे तो आपण ऑर्डर करू शकतो, तसे पण तुम्हाला ऑर्डरप्रमाणे मिळून जाऊ शकतात, पण ती ऑर्डर मोठी असेल तर। अन्यथा स्टँडर्ड साईज 9 इंची आणि 10 इंची ही तुम्हाला सहज मिळून जाते। या ठिकाणी बघू शकता ती मशीन आहे जी चिरे कापून एक 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 सेपरेट करत आहे। आता याची थोडक्यात सांगतो, जी चिऱ्याची लांबी असते ती 14 इंच मारलेली असते, परंतु 14 इंचात ती मशीनने कट होऊन दोन्ही साईडची थोडी थोडी ती 13.5 इंच होते। त्याच्यानंतर ह्या चिऱ्याची जी लांबी आहे ती आपण पाहिली 14 इंच, रुंदी असते ती
9 इंच आणि 10 इंच ही स्टँडर्ड साईज आहे. आपल्याला कशी पाहिजे त्याप्रमाणे आपण ऑर्डर करू शकतो. त्याच्यानंतर एक सांगायचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे या सर्व चिऱ्यांची जी जाडी आहे ती 6.5 इंच असते. 7 इंच लावलेली असते, पण मशीनमध्ये ती कापून 6.5 इंच होते. त्यानंतर ही जाडी जर आपल्याला कमी पाहिजे असेल तर तशीही ती तुम्हाला मिळू शकते, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला आधी ऑर्डर द्यावी लागेल आणि ती ऑर्डर मोठी असेल तर सहज तुम्हाला मिळते. आता जे कापलेले चिरे आहेत ना ते तुमच्या घरापर्यंत कसे येतात, ट्रक असेल, डंपर असेल किंवा तुमचं स्वतः जर व्हेकल असेल तर तुम्ही स्वतःही इथे येऊन पिकअप करू शकता. अशा प्रकारे हे चिरे तुमच्या घरपोच पाठवले जातात. या चिऱ्याचे फायदे काय माहिती आहे, हे थंडीमध्ये ऊब देतात आणि उन्हामध्ये थंडावा निर्माण करणारे हा गुणधर्म ह्या चिऱ्यामध्ये असतो. त्यामुळे हा चिरा मजबूत आणि एक नैसर्गिक दगड आहे. ह्याला कुठल्याही केमिकलचा किंवा प्रदूषणाचा याच्यावर काहीही परिणाम होत नाही. हे बघू शकताय, अशा प्रकारे ही थप्पी मारून तुमच्या घरापर्यंत डंपरने आणली जाते. आता हे जे भरत आहेत हे 9 इंची दगड आहेत आणि हे मजबूत दगड आहेत. खाणी मालक हे जास्तीत जास्त तुम्हाला चांगला आणि दर्जेदार माल देण्याचं काम करत असतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि एक आवर्जून गोष्ट आज सांगू इच्छितो, जे की आपल्या परिसरातील जे कोण चिरेखानी जो व्हिडिओ बघत असेल, चिरेखानी मालक असेल किंवा त्याचे जे मॅनेजर वगैरे असतील, त्यांनीसुद्धा ना आपला चिरा विकायचा असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, मोबाईल नंबर आणि तुमचा जो पत्ता आहे तो मेन्शन करावा, जेणेकरून जर तुमच्या एरियामधील जे कोण चिरे घेणारे असतील, ग्राहक असतील, ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करून चिरे घेऊ शकतात. मित्रांनो, ही जी पाहू शकताय ही खण सध्या बंद झालेली आहे. हे बघू शकताय, याचं रिझन तुम्हाला दाखवतो, खण कधी बंद केली जाते किंवा ती खण कधी संपवली जाते. हे बघू शकताय, या ठिकाणी ना व्हाईट लागलेलं आहे आणि ही जर जागा बघितली ना, इथे फूट जास्त प्रमाणात लागली जाते. म्हणजे चिरा ना अक्का निघायच्या ऐवजी ना, म्हणजे जो मातीसारखा किंवा ज्यावेळी कापला जातो त्यावेळी तो तुकडे तुकडे होऊन असे बाहेर पडले जातात. त्यावेळेला ही चिऱ्याची खण पूर्णपणे म्हणजे जे चिरा कापणं असतं ते बंद केलं जातं. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी ती खण संपलेली आहे. ही बघा, ही चर आहे. त्याच्यानंतर ह्या खणीचं काय केलं जातं ते तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघू शकता मातीचे ना ढिगारे टाकलेले आहेत. म्हणजे काय केलं जातं, ही खण ना मोजवून या ठिकाणी ना झाडं लावलेली जातात. म्हणजे आंब्याची असेल किंवा काजूची असेल, हे बघू शकता. आणि ही खण जी आहे ना, जेवढी काही माती मिळेल तेवढ्या मातीने ही मुजवली जाणार आणि ह्या ठिकाणी झाडे लावले जाणार आणि त्या झाडांपासून एक चांगलं उत्पन्नसुद्धा नंतर तयार होतं. ज्या ठिकाणी झाडे लावली नसतात त्या ठिकाणी याची रानटी झाडेसुद्धा उगून येतात. आता आपण पाहूया सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे. तर आपण ना अशा खणी मारलेल्या आहेत, त्यामध्ये ना जे पाणी आहे ते पाणी साठवण्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं काम करू शकतो. पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीमसुद्धा या ठिकाणी राबवली गेली असंही काही म्हणता येईल. आपल्या व्हिडिओचा जो मुख्य उद्देश असतो ते म्हणजे जे काय की कोकणातील जे उद्योगधंदे आहेत त्यांना चालना मिळावी, ते जे उद्योगधंदे आहेत ते अजून वाढावेत. दुसरी गोष्ट, जे कोकणातील पर्यटन स्थळं आहेत त्या पर्यटन स्थळाला अजून पर्यटक यावेत, हा या व्हिडिओचे आमच्या मुख्य उद्देश असतात. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला व्हिडिओ आपले आवडत असतील तर आपल्या भावासाठी एक नक्की लाईक करा. दुसरी गोष्ट, जर चॅनलवर नवीन येत असाल ना आणि तुम्हाला जर कोकणातले आपल्या गावाकडचे व्हिडिओ असतील किंवा देवांचे व्हिडिओ असतील किंवा आपण कुठे फिरायला जातो याच्याबद्दल जर माहिती थोडीफार
जेवढी काय माहिती आपण देता येते ती ह्या व्हिडिओमधून देत असतो. तर ती माहिती तुम्हाला आवडत असेल ना तर चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ हा कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.